विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील व्याकरण घटकातील शब्दभेद या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे सी.व्ही. खडकींचे बसवेश्वर विज्ञान, राजा विजयसिंह वाणिज्य आणि राजा जयसिंह कला महाविद्यालय अक्कलकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आपले सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर शंकर धडके या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या व्याकरण घटकातील एक नवीन घटक, त्याचं नाव आहे शब्दभेद, याचं विवेचन आपणासमोर मांडत आहे. शब्दभेद हा व्याकरण घटक यापूर्वीच्या कोणत्याही इयत्तेमध्ये आपल्याला अभ्यासण्यास अजिबात नव्हता. तो नवीन असा घटक आपल्या अभ्यासक्रमात नव्याने दाखल झालेला आहे. त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. 5वा घटक आहे, नाव आहे शब्दभेद. अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द म्हणतात. आता अर्थपूर्ण अक्षर समूह याचा विचार आपल्याला करावा लागेल. अक्षरांचा समूह जो असतो तो वाक्याच्या रूपात असतो आणि ते शब्द अर्थपूर्ण असतात. एखाद्या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर ती ध्वनी ऐकून आपल्या डोळ्यासमोर एखादा चित्र उभा राहतो आणि त्याला आपण शब्द असं म्हणतो. शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो. एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असतील तर तेथे उच्चार साधर्म्य, संदर्भाची जाण, शब्दलेखनातील सूक्ष्म बदल, ऱ्हस्व दीर्घांचा अथवा एखाद्या वर्णाचा म्हणजे अक्षराचा फरक यापैकी कोणत्या तरी एका तंत्राचा वापर तेथे केलेला असतो. विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा नीट समजावून घ्या. हा नवीन घटक आहे. वाक्यात जे शब्द असतात ते शब्द अक्षरापासून तयार झालेले असतात. वर्णमालेतील कुठलेही वर्ण एकत्र केल्यानंतर निश्चित असा एखादा शब्द होतो, परंतु त्या शब्दाला अर्थ असला पाहिजे आणि त्या शब्दाला विशिष्ट असा अर्थ असेल, समाजमान्य असेल, तर त्या शब्दाचा भावचित्र डोळ्यासमोर उमटतो. एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असतील तर असतातही, पण असे जास्त अर्थ कुठे असतात, कशामुळे असतात याचा जर विचार केला, उच्चारातील साधर्म्य असे शब्द असतात, परंतु त्याचा अर्थ निश्चित असा वेगळा असतो. यालाच शब्दभेद असं म्हणतात. संदर्भाची जाण, शब्द सारखे वाटतात परंतु संदर्भानुसार ते वापरलेले असतात आणि तेथेही शब्दाचा अर्थाचा भेद असतो. शब्द लेखनातील सूक्ष्म बदल, ऱ्हस्व दीर्घांचा तिथे फरक असतो, हा बदल असतो आणि तिथेही शब्दभेद जाणून येतो. एखाद्या वर्णाचा, एखाद्या अक्षराचा फरक त्या शब्दात असतो आणि तिथे शब्दभेद दिसून येतो. असे हे 4 प्रकार शब्दभेदाचे आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. साहजिकच यावरील एखाद्या तंत्राचा वापर केल्यामुळे एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ प्राप्त होत असतो, म्हणून त्यास शब्दभेद असे म्हटलेले आहे. शब्दाच्या अर्थातील फरकाला शब्दभेद म्हणले जाते आणि त्याचे जे प्रकार आहेत ते 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे शब्दांचे उच्चार साधर्म्य. 2 शब्दांच्या उच्चारात काहीसे साधर्म्य असते, परंतु संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसते.
ज्या आशयाच्या अभिव्यक्तीसाठी तो शब्द वापरलेला आहे ते पाहिल्यास उच्चार साधर्म्य असले तरीही अर्थामध्ये निश्चितपणे फरक असतो. यातील अर्थभेद समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्र, हा घटक तुम्हाला अगदी नवीन असल्याने चटकन समजणार नाही, परंतु थोडंसं लक्षात घ्या, लक्षपूर्वक ऐका. एखादा शब्द उच्चारात साधर्म्य दिसून येतो, परंतु अर्थाच्या बाबतीत मात्र, त्याच्या संदर्भाच्या बाबतीत मात्र निश्चितपणे फरक हा असतो. जी बाब, जी गोष्ट, जे विचार सांगण्यासाठी म्हणून तो शब्द वापरलेला आहे ते पाहिल्यास उच्चार सारखा असतो, परंतु अर्थामध्ये निश्चितपणे असा फरक असतो. आता याची उदाहरण आपण पाहू. अनुक्रमांक 1 आणि 2 दिलेला आहे. शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग. हा शब्द पहा, गज. आणि दुसरा शब्द दिलेला आहे गज. पहिला जो शब्द आहे तो तालव्य आहे. गज म्हणत असताना आपली जीभ टाळूला लागते. आणि दुसरा जो शब्द आहे गज म्हणत असताना दात दातावर टेकली जातात. म्हणजे तो शब्द दंतमूलीय असा शब्द आहे. दंतमूलीय हा शब्द आहे. या पहिला गजचा अर्थ हत्ती असा होतो आणि दुसरा दंतमूलक उच्चाराचा जो शब्द आहे त्याचा अर्थ सळई, लोखंड असा होतो. मग या हत्तीचा वाक्यात उपयोग कसा होतो? गणपतीच्या कानांना गजकर्ण म्हणतात. गज कर्ण, हत्तीचे कान. फक्त कानच नव्हे तर सोंड, चेहरा आणि कान इतका भाग गणपतीला जो आहे तो हत्तीचा आहे. हा दुसरा शब्द त्यातलाच गज असा असलेला सळई, लोखंड. वाक्यात उपयोग पहा. इमारत बांधताना गजांचा वापर करावा लागतो. इथला हा गज, इथला हा गज दोन्ही सारखे आहेत, परंतु वाक्यात कुठं वापरलेला आहे त्यानुसार त्यांचा अर्थ हा निश्चितपणे वेगळा आहे. उच्चारात हा फरक आहे. साधर्म्य वाटतो परंतु फरक आहे. तालव्य आहे, दंतमूली आहे. दुसरा उदाहरण पहा. पार, त्याचाच शब्द आहे पार. आणखीन एक शब्द दिलेला आहे मी मुद्दामहून, पार. असे 3 शब्द दिलेले आहेत. आता पार याचा अर्थ बसण्याची सार्वजनिक जागा. जे खेड्यात एखाद्या झाडाच्या भोवती एक ओटा, एक पार बांधलेला असतो आणि अशी जागा जी आहे ती सार्वजनिक असते. त्याचा वाक्यात उपयोग पहा. गावातील पार ग्रामसभेसाठी उत्तम आहे. मोकळा, हवेशीर, लांबून लोकांना दिसणारा आणि कोणताही अडथळा नसलेला असा झाडाच्या सावलीतील बसण्याची जागा, त्याला पार हा शब्द आहे. याच पार शब्दाचा दुसरा अर्थ पहा. पलीकडे. नदी पार घनदाट जंगल आहे. नदी पार म्हणजे नदीच्या पलीकडे. आता पार पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. अक्षरदोष इथं दिसून येतो. हे व नाही आहे. स्वभाव पार बदलला. या ठिकाणी शब्द पहा. पार, इथला पार आणि हा देखील. हा पार जागा सांगतो. हा पार नदीच्या पलीकडची बाजू सांगतो. आणि हा पार शब्द जो आहे तिसरा, हा पूर्णतः स्वभाव कसा बदलला गेलेला आहे पूर्णपणे, हा शब्द या पारमधून व्यक्त झालेला आहे. म्हणजे शब्द दिसायला सारखे दिसतात, उच्चार साधर्म्य वाटतात,
परंतु त्याच्या अर्थामध्ये मात्र निश्चितपणे असा भेद असतो. यालाच अर्थभेद असं आपण समजून घ्यायचं आहे. दुसरा घटक पहा, त्यातला दुसरा प्रकार, शब्द लेखनातील सूक्ष्म बदल. शब्द जे आपण लिहितो त्यात थोडासा बदलत असतो. ऱ्हस्व दीर्घांचा हा बदल असतो. शब्द लेखन करताना ऱ्हस्व दीर्घ यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात चूक झाली तर केवळ लेखनात फरक पडतो असे नाही, तर चुकीचा अर्थही प्राप्त होऊ शकतो आणि येथे अर्थहानी संभवते. अर्थहानीचा संभव जाणवतो. याचे उदाहरण पहा. शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग. प्रति, दुसरा शब्द आहे प्रति. इथे विलांटी दुसरी आहे, इथं विलांटी पहिली आहे. प्रति म्हणजे प्रत, याचाच इंग्लिश शब्दाचा अर्थ घ्या, कॉपीज. पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तकाच्या 500 प्रती मागवल्या. आणि दुसरा प्रतिशब्द जो आहे, पुस्तकाची एखाद्याला उद्देशून, पुस्तकाची एखाद्याला उद्देशून. विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदरभाव राखावा. इथला प्रतिशब्द, इथला प्रतिशब्द फरक आहे लिखाणामध्ये आणि अर्थामध्येही निश्चितपणे फरक आहे. मोघम अर्थाने जर पाहायला गेला तर प्रति आपले उच्चार, आपलं लेखन हे जे आहे किती सूक्ष्म असलं पाहिजे, अशा स्वरूपाचा भाव या अर्थभेदामध्ये शिकवला जातो. तो इथे तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. दुसरा आकडा पहा, शीर, विलांटी दुसरी आहे, त्याचाच दुसरा शब्द आहे सीर, आणि हा जो शब्द आहे त्याला विलांटी पहिली आहे. दुसरी विलांटीचा शीर नावाचा शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो नस, आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या. डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात. शिरेतून, शीर. दुसरा शब्द पहा, शीर, डोके, मस्तक. तळ हातावर शीर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढत असतात. हा शब्द पहा, तळ हातावर शीर घेऊन म्हणजे आपलं डोकं हातावर घेऊन, म्हणजे मरणाची तमा न बाळगता सैनिक अहोरात्र शत्रूविरुद्ध लढत असतात. या वाक्यातील शीर, शिरेतून हा शब्द, आणि इथला दुसऱ्या वाक्यातील शीर हा शब्द, हे दोन्हीही दिसायला साधर्म्य वाटले तरीही निश्चितपणे फरकाचे आहेत. यात ऱ्हस्व दीर्घ विलांटीचा फरक करून लिहिला गेलेला शब्द आहे. इथं अर्थभेद हा निश्चितपणे असतो, तो आपल्याला समजून घ्यावायचा आहे. याचा तिसरा प्रकार पहा, शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण. संदर्भानुसार शब्दयोजना केलेली असते. कोणता शब्द कोठे वापरावा याबद्दल काही संकेत असतात. या संकेतांना संदर्भाची पार्श्वभूमी असते. संदर्भ आणि संकेत यात अंतर निर्माण झाले तर अर्थात फरक पडतो आणि अर्थविसंगती दिसून येते. म्हणून संदर्भानुसार आपण शब्द वापरले पाहिजे. असे काही शब्द असतात, ते कोणते आहेत पुढील तक्त्यात पहा. शब्द, उद्घाटन, दुसरा शब्द आहे प्रकाशन. हे दोन्हीही एका कार्यक्रमाच्या मध्ये येणारे शब्द आहेत, पण त्याचा निश्चित अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. उद्घाटन म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आता प्रकाशन हा शब्द आहे. प्रकाशनाचा अर्थ होतो प्रकाशित करणे, प्रकाशित करणे. या पुस्तकाचे प्रकाशन पूर्वमूल्य 50 रुपये आहे. तर प्रकाशन पूर्वमूल्य म्हणजे प्रकाशन होण्यापूर्वी नावांची नोंदणी केलात, मागणी केलात तर तुमची किंमत ही कमी होऊ शकते.
स्वस्त किमतीमध्ये पुस्तक मिळतात या अर्थाने हे पूर्वमूल्य असा शब्द आहे. दुसरा आकडा पहा, त्यातला शब्द आहे स्वागत आणि त्यातला दुसरा शब्द आहे सत्कार. स्वागत हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ पहा, आदराने सामोरे जाणे. प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्रमुख पाहुणे येत आहेत, त्यांच्यासमोर आपण जातो, त्यांना नमस्कार म्हणतो, वेलकम म्हणतो, आदरातिथ्याने हसतमुखाने त्यांना आपण बोलावतो, त्यांच्या समवेत आपण आपल्या बैठक कक्षात जातो. हे सर्व भाग स्वागतामध्ये येणार आहे. सत्कार, कार्याबद्दल उचित सन्मान. वाक्यात उपयोग पहा, स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याचा खास सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्यांचा खास सत्कार करण्यात आला. ते सत्कार केव्हा असतो, स्वागत केव्हा असतो, कुठल्या घटनेला काय शब्द आहेत हे आपल्याला नीट कळले पाहिजेत, त्याचे संदर्भ देखील समजले पाहिजेत. पुढचा घटक आहे शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक. अक्षर वर्ण फरकाने अर्थबदल येथे दिसून येतो. दोन शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक असला तरी अर्थात खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दाची चांगली जाण असायला हवी. त्याचे उदाहरण पहा, परायण आणि त्याचा दुसरा शब्द पारायण. परायणचा अर्थ तत्पर. याचा वाक्यात उपयोग, कर्तव्यपरायण व्यक्ती समाजप्रिय असते. तर परायण म्हणजे तत्पर, काम करण्यासाठी तत्पर असणे, तयार असणे, वेळ काढूपणा नसणे, अशी व्यक्ती समाजाला प्रिय असते. आता पारायण हा शब्द पहा, साधन्य वाचन. साधन्य वाचन म्हणजे सर्वांच्या समवेत एकत्रपणे एका सुरात वाचणे. धार्मिक पुस्तकांची भक्तिभावाने पारायणे केली जातात. तुम्ही पाहिलं असाल श्रावण मासामध्ये किंवा अन्य मंदिरामध्ये अन्य उत्सवाच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध पोथी जे आहेत, ग्रंथ जे आहेत त्याची पारायणे केली जातात. मग भागवत रामायण असेल, ज्ञानेश्वरी असेल, शिवलीलामृत असेल किंवा आपल्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गुरुचरित्र हा ग्रंथ असेल, याची पारायणे केली जातात. दुसरा शब्द पहा, विदूर. द आणि उकार पहिला. आता दुसरा विदूर, द आणि उकार पहिला इथं जो होता तसा इथं फरक, द ऐवजी ध या ठिकाणी घेतलेला आहे. विदूर याचा अर्थ माहितीगार, अनुभवी असा होतो. विदूर व्यक्तींचा सन्मान करावा. जे ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, माहितीगार आहेत, त्यांचा सन्मान करावा लागतो. आता विदूर हा शब्द जो आहे त्याचा अर्थ पहा, पत्नीचे निधन झालेला, ज्याची पत्नी आज हयात नाही असा जो पुरुष असतो त्याला विदूर म्हणतात. विदुरावस्थेत तात्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. जे पत्नी नसताना देखील त्या तात्यांनी, या गृहस्थांनी आपल्या मुलांना त्यांच्या आईची उणीव त्यांना भासू दिली नाही, असा वाक्यात उपयोग इथे केलेला आहे. हे 4 प्रकार आहेत. हे 4ही प्रकार आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत आणि ह्या 4ही प्रकारावरून आपल्याला पुढे 4 कृती दिलेल्या आहेत. त्या कृती पहा आणि सोडवा. त्यातील पहिली कृती आहे, शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा. याचे शब्द दिलेले आहेत 4 4, सारखेच आहेत पण वेगळे अर्थ आहेत, वाक्यात उपयोगी करायचं आहे. खोड खोड, अर्थ वेगवेगळे आहेत, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. याचा दुसरा प्रकार आहे शब्द लेखनातील सूक्ष्म बदल. लेखनामध्ये सूक्ष्म बदल असतो. त्यासाठी दिलेले प्रश्न पहा. आकडा 1, किंतु उकार
पहिला, किंतु उकार दुसरा, त्याचा अर्थ निश्चित वेगळा आहे, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. दुसरा आकडा, पाणी वेलांटी दुसरी आहे आणि दुसरा शब्द आहे पाणी वेलांटी पहिली आहे. याचे अर्थ निश्चित वेगळे आहेत आणि वाक्यात उपयोग देखील तुम्हाला करावायचे आहेत. यानंतर 3 आणि 4 प्रकार जे आहेत त्यावरच्या कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. संदर्भानुसार शब्द प्रयोजन, म्हणजे संदर्भानुसार शब्द आपल्याला योजता आले पाहिजेत. तिथले शब्द पहा. शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग असा तक्ता पूर्ण करायचा आहे. परोक्ष, अपरोक्ष, फक्त इथं संदर्भानुसार शब्द कसे लिहिले आहेत ते समजून सांगायचे आहेत. जिवंत, ज्वलंत याचा अर्थ निश्चितपणे सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. चौथा प्रकार पहा. अक्षर फरकाने अर्थ बदल. इथले शब्द जे आहेत असे आहेत. शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग. पत, त तलवार, पथ, थ थडग्याचा, अर्थ वेगळे आहेत, वाक्यात उपयोग करायचा आहे. सण, सण हे शब्द आहेत. सण इसवी सणातला, सण उत्सवातला, याचे अर्थ वेगळे आहेत आणि वाक्यात उपयोग तुम्हाला करावायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, हा सगळा व्याकरण घटकाचा भाग तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि नीट वाचा, समजून घ्या. जर काही अडचण भासली तर या ठिकाणी मी आपणास माझा संपर्क क्रमांक देत आहे. यावरून तुम्ही मला तुमच्या मनातील शंका विचारू शकता. आणि हे जे व्हिडिओ आहेत हे पाहत असताना तुम्ही या व्हिडिओना सबस्क्राईब करत चला आणि तुमचे काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर तेही देत चला. म्हणजे पुढील व्हिडिओमधून त्या सर्वांचा उपलब्धी म्हणजे तुम्हाला लाभ होईल असे विवेचन करण्यासाठी सोयीस्कर होईल. धन्यवाद.